मित्रांनो, तुमचं पण बँक अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर आता अकाउंटला आधार लिंक करण्यासाठी लाईनीत उभे राहायची गरज नाही। तुम्ही 2 मिनिटमध्ये मोबाईलद्वारे तुम्ही आधार लिंक करू शकता। कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रथम तुम्ही असं ब्राउझर ओपन करा। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्ही सर्च बार मध्ये NPCI म्हणून सर्च करा। आता तुम्हाला www.npci.org. हा URL ओपन करायचा आहे, तर आपण तो URL ओपन करू। आता तुम्हाला असा इंटरफेस येईल, तर तुम्हाला कंझ्युमर म्हणून हा ऑप्शन निवडायचा आहे। पहिला जो ऑप्शन आहे कंझ्युमर, हा कंझ्युमर ऑप्शन निवडायचा आहे। त्याच्यानंतर सर्वात लास्टचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबलर बेस, हा पर्याय निवडा। आपल्याला येथे परत होम, आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट हे असे ऑप्शन आलेले आहेत 4-5। तर आपल्याला 2 नंबरचा पर्याय निवडायचा। आपल्याला आधार सीडिंग करायचं तर आधार सीडिंग हा 2 नंबरचा पर्याय निवडा। आता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग डिसीडिंग असं दाखवतंय, तर आपल्याला एंटर युअर आधार, तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर येथे भरून घ्या। त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार, तुम्हाला सीडिंग करायचं की डिसीडिंग ते येथे निवडून घ्या। आता आपल्याला सीडिंग करायचं तर आपण सीडिंग निवडा। आता तुम्हाला सिलेक्ट युअर बँक, तुम्हाला कोणत्या बँक अकाउंटला सीडिंग करायचं म्हणजेच आधार लिंक कोणत्या बँकेला करायचं तर ती बँक तुम्ही येथे निवडू शकता। इथं भरपूर बँकेचे नाव आहेत, त्याच्यातून तुम्हाला ज्या बँकेला लिंक करायचं ते। आता मला बँक ऑफ महाराष्ट्राला लिंक करायचं आहे आधार लिंक, तर मी बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करतो। आता इथे सीडिंग टाईप आहे, तर सीडिंग टाईप मध्ये फ्रेश सीडिंग, फ्रेश सीडिंग हा पर्याय तो कशासाठी आहे, जर तुमचं पहिल्यांदा जर तुम्ही आधार लिंक करताय तर फ्रेश सीडिंग हा ऑप्शन निवडा। त्याच्यानंतर तुमचं जर समजा एकाच बँकेत 2 अकाउंट आहेत आणि तुम्हाला जर दुसऱ्या अकाउंटला जर आधार लिंक करायचं आहे तर तुम्ही हा दुसरा पर्याय निवडा। आणि तिसरा पर्याय असा आहे की तुमचं जर समजा स्टेट बँक मध्ये अकाउंट आहे किंवा एखाद्या बँकेत अकाउंट आहे आणि तुम्हाला दुसऱ्या बँकेला आधार लिंक करायचं आहे तर तुम्ही हा तिसरा पर्याय निवडू शकता। आता हे झालं। आता इथे अकाउंट नंबर भरायचा आहे, तर अकाउंट नंबर कोणता भरायचा, वरती जी बँक सिलेक्ट केलेली आहे तो अकाउंट नंबर येथे भरून घ्या। अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर दोन्ही ठिकाणी एकच अकाउंट नंबर टाकून घ्या। आता तुम्ही येथे टिक करून घ्या। टिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा। आता खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला येथे कॅप्चा भरायचा आहे, तर येथे कॅप्चा आपण टाकून घेऊ। हा कॅप्चा भरून घ्या। कॅप्चा भरून झाल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा। आता आपण पूर्ण माहिती भरून घेतलेली आहे। आता आपण सबमिट बटनावरती क्लिक करू। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲग्री अँड कंटिन्यू, ॲग्री अँड कंटिन्यू करा इथे। त्याच्यानंतर OTP येईल, जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल आधार कार्डला त्याला तो एक OTP येईल 6 अंकी, तो 6 अंकी OTP येथे टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बघितलं अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आधार लिंक करू शकता। आपली रिक्वेस्ट बँककडे गेलेली आहे, आता 48 तासात आपल्या अकाउंटला आधार लिंक करून घेतील ती बँक, तर आपल्याला बँकेत जायची गरज नाही। मित्रांनो, एकदम सोपी प्रोसेस आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।